या आरामात आरामात हळू 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 आजोबा हळू नेमान सावकाश जास्त हलू नका बरं जास्त हलू नका नाही तर तुमची कॉमेडी इथेच सांडून जाईल नाही अहो माझी इथपर्यंत तरी आली तुमची अजून विंगेतच आहे चप्पल घालून चुकलं माझं मुसळात तोंड द्यायची सवयच आहे मला नंतर दन 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 कुठला या तुम्ही अरे अरे मित्रांनो तुम्ही आले का वा 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 काय आमचं चालू असतं माझं आणि आजोबाचं तर हे आहे रावराणे सरांचं घर और लेखक प्रसिद्ध साहित्यिक रावराणे तर रावराणे सर 50 वर्ष इथे वास्तव्यास होते इथे MHJ सांस्कृतिक संवर्धन समितीने ही वास्तू जतन केली आहे त्यामुळे आज आपल्याला ही वास्तू बघता येते इथल्या प्रत्येक वस्तूला म्हणजे त्यांच्या प्रतिभेचा असा परीस स्पर्श झालेला आहे म्हणजे इथली जी माती आहे ना तिला अशी मराठी भाषेचा असा सुगंध येतो त्याच्यातून इथून आणि या ज्या भिंती आहेत याचा हा रंग नाहीये त्यांच्या प्रतिभेचा मुलामा आहे ती जर खिडकी उघडली आपण तर अजूनही रावराणे सरांच्या कवितेचे सूर त्यांच्या ओळी आपल्याला जाणवतील असं एकदम असं भारलेलं वातावरण आहे काटाला इथेच त्यांची अशी प्रतिभा उमलली फुलली बहरली बागडली अजरामर झाली सगळी मी किलर सांगतो आज योच तो पल्लो आटा येतो हे बघा हे आहे मेन हॉल इकडून पुढे गेलं सरळ का तिकडं लेफ्ट बाजूला किचन तिकडे राईट बाजूला संडास बाथरूम ने सरळ आत गेलं तर डायरेक्ट झोपायची खोली एक्सक्यूज मी खूपच मोठ्याने बोलताय तुम्ही कोण ब्रोकर आहे का नाही मग मिनी गाईड आहे गाईड आहे लांब राहण्याच्या घरची मिनी टूर देत आहे लांब राणे नाही राव राणे असं नाव आहे त्यांचं आणि ही काय बोलायची पद्धत आहे तुमची की लांब राणेच्या घरची टूर देतो ही पद्धत नीट बोलायचं ना जरा सॉरी तुम्ही घर बघायला आले का इकडे नाही मी त्यांच्या साहित्याचा अभ्यासक आहे त्यांचा चाहता वा आहे वा. आणि दर 6 महिन्यांनी मी त्यांच्या वाचकांना इथे घेऊन येतो आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा देतो मग वहिनी देतात उजाला कोण स्मृती वहिनी स्मृती नसतं ते स्मृती असतं आणि स्मृती म्हणजे त्यांची पत्नी नाही स्मृती म्हणजे त्यांच्या आठवणी तुम्ही सांगा त्यांना काय सांगायचं तर मित्रांनो आता मी तुम्हाला काही माहिती देतो ती तुम्ही टिपून घ्या बाय द वे तुम्ही मिस प्रिया अच्छा तुम्ही काय करता मी PhD करते वा तर आता मी जी माहिती सांगेल ना ती तुम्हाला खूप उपयोगी पडेल आणि मित्रा तू मी कुमार मंदार मी पण PhD करतो खरंच PhD करता तुम्ही माहिती नोंद करू खरा सर मी पण HPD करतो सर पिढी दादा हा तुमच्या ग्रुप मधला आहे ना त्याला तुमच्या ग्रुप मध्ये ठेवा तू काय इकडे घुसायचा प्रयत्न करतोय फालतूगिरी तिकडे कुठे घुसतो इकडे आपला नाही रे वेगळा आहे आपला तर आता आहे ना मी तुम्हाला जी काही माहिती सांगतो ती तुम्ही नीट टिपून घ्या तर आता हे बघा जर आपण साहित्याचा विचार केला की रावराणे सरांची साहित्य निर्मिती कुठून झाली तर खऱ्या अर्थाने ती या खुर्चीतून झाली या खुर्चीत बसून त्यांनी त्यांचं अर्धाधिक साहित्य लिहिलेलं आहे ही खुर्ची आहे नाही सॉरी हात नका लावू, please. जयले तुमचं म्हणजे दत्त पण इकडे या. इकडे हीच ती खुर्ची ये या खुर्चीवरती लावराने उभं राहून बल्ब लावायचं बऱ्याच पंखा पण इकडूनच पुसायचा नाही आणि काही झालं बऱ्याच पंखा यांचं बंद करायचा मग ते काय करायचं यो पेन घ्यायचं आणि ते पंख्यान घुसवायचं अरे काय करताय तुम्ही तो पेन खाली ठेवा खाली उतरा आधी खाली उतरा अरे ऐतिहासिक गोष्टी आहेत या पण ती हे बघा हो काय बोलतायत खूप मोठे लेखक होते आणि त्यांच्याबद्दल ही काय माहिती सांगताय तुम्ही अरे बाला मोठे लेखक असले तरी कधी ना कधी पंखा बंद पडणारच आहे ना मग हे पेन घ्यायचं असं करायचं फालतूपणा नका करू काय बाई ते बरोबर सांगतायत आता बल्ब चेंज करायला लांब राणे हीच खुर्ची घेतली असेल ना लांब राणे नाही हो राव राणे नाव आहे ना लावराने राव राणे नाव आहे त्यांचं राव राणे राव राणे राव सर हा, तरी किती टक्के शक्यता आहे
कशाची म्हणजे रावराणी सरांनी त्यांच्या लेखणीनं पंख्याचं चक्रीकरण करण्याची किती टक्के शक्यता आहे? म्हणजे चक्रीकरण चक्रीकरण नाही म्हणजे तसं झालं असेल झालं असेल. पण तुम्ही लेखकाच्या कारकिर्दीचा विचार करता ही गोष्ट काही महत्वाची नाहीये. महत्वाची नाही. नाही नाही, महत्वाचं पण शक्य आहे ना, हे शक्य आहे ना. नाही 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 हे बघा शक्य जरी असेल तरी महत्वाचं काय काय आहे आहे? की या 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 लेखणीने त्यांनी काय लिहिलंय. हो. या लेखणीने त्यांनी सावलीच्या सावलीत, आभाळाचा डोह, 7व्या पानावरचं चित्र असे कथासंग्रह लिहिले. वा वा. सावलीच्या सावलीत त्यांनी ह्या लेखणीने लिहिलंय. ही लेखणी मी 15 वेळा वाचलाय तो काव्य संग्रह. मला नाव काढलं की माझ्या अंगावर काटा येतो. आहेच तसं ते. ते पुस्तक नाहीये मंदार. ते पुस्तकच आहे ते नाही, म्हणाले नाही, ना. नाही, तो अनुभव आहे. अनुभव हा, ते अनुभव. पुस्तक नाहीये. ही ती लेखणी आहे. ही लेखणी आहे. झाले तुमचं दत्तू बनू इकडे बालांनो, योच तो पेन लाव राणीच्या पाठीला खाज आली रे आली का तो यो पेनाने असा खाजवायचा. खुच्चू 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 खुच्चू. अहो तुम्ही काय डोक्यावर पडले का? झालं? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? खूप मोठे लेखक होते ते, त्यांच्याबद्दल असं काही बाई बोलू नका. पेन ठेवा. अरे बाला, मोठे लेखक जरी असले तरी त्यांच्या पाठीला कधी ना कधी खाज येणारच ना. बरोबर आहे. मग खाज आली तर कुच्चू 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 असं करायचं ना. ती ना तुम्हाला सांगतो, आता मला सांगा, या पेनाने त्यांनी पुस्तकच लिहिलं असं नाही. त्यांनी आपल्या हातावरती अशी ज्वाली काढली. हे बघ ज्वाली. एक नंबर आहे भाई. भाई पेन दाखव ना. ज्वाली घे. जायला जडायले. मग व्यायाम कर त्याच्याने. अरे एवढे मोठे लेखक हातावर जॉली काढत बसतील का? पण सर 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 तुम्ही 100% खात्रीने सांगू शकता का त्यांनी जॉली कधी काढलीच नसेल म्हणून? नसेलच काढली. 0.1% तरी कधीतरी त्यांनी प्रयत्न केला असेलच ना सर. अरे या क्षुल्लक गोष्टीला काय महत्व आहे नाही पण? नाही, महत्व आहे. आमच्या मराठी साहित्याच्या PhD मध्ये आम्हाला या सगळ्या गोष्टींची पडताळणी केली पाहिजे. एक मिनिट, आपण ना याची नोंद करून घेऊया. नाही, हे नाही जॉली लावणे जॉली लावणे. आणि कुचू कुचू काय होतं? कुछ कुछ पाच 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 पाच, खातो. अरे हे महत्वाचं नाही. ए भाई लोक हे ते तुम्ही जे काही लिहिताय त्याचा नंतर फोटो काढायला काय? काढा ना. हो. अरे ऐका ना, मी काय म्हणतोय, ते लेखणी आणि खिडकीबद्दल तुम्ही काय सांगत होतात? पहिल्या पानावरचं वाक्य होतं ते. दुसरं पान संपत आलंय तेव्हा मी बावळाटासारखा बघत होतो, बोलतो का नाही बोलतो, मीच यंटम वाटत होतो त्याच्यात. गेलो मग इकडे फिरत हे सांगायला. 1.5 पॉज गेला अख्खाच्या अख्खा. हे बघा हे बघा हे बघा, हे महत्वाचं नाहीये. मी काय सांगतो ना ते महत्वाचं. मुळात तुम्ही जी काही माहिती सांगताय ना ती आधीच आम्ही वाचलेली आहे वाचली आहे, हो, पुस्तकांमध्ये. तुम्ही माहिती वाचली? हो, पण हे जे काही सांगतायत ना हे आम्ही कुठेच ऐकलेलं नाहीये. तर आम्हाला ह्यांच्याकडची फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन हवी आहे. तुम्ही नाही नाही मी मी आता माहिती सांगतो. ती पुस्तकात नाहीये. हे बघा ही 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 रावराणे सरांची शबनम. शबनम ही जी आहे ना ही नेहमी त्यांच्या सोबत असायची. अच्छा. ही त्यांची म्हणजे जवळजवळ साथीदार होती. ही साथीदार होती. म्हणणं वचारा कोणतरी बोलला होता की लावराणीच्या घरामध्ये शबनम नावाची कोणतरी आटम राहते. हा. अरे तो लावराणी या पिशवीवर प्रेम करायचा. अरे शबनम म्हणजे कापडाची पिशवी ही होती सोबत. नाही, असू शकतं रावराणे सरांचं कुठल्या तरी शब्दम नावाच्या प्रेयसीवर प्रेम असू शकतं. काय आपण असू यावर शकतं? अभ्यास केला पाहिजे. हो. ऐका ना भिजलेली उशी या काव्य संग्रहावर तुम्ही आम्हाला काही सांगू अरे शकता? ते लय महत्वाचं. ते सगळं इकडे करलंय. अच्छा. ही बघा ही काय झालं, छतला भोक होत. अच्छा. पावसाच्या टायमात तिकडून जे पाणी परायचं ते डायरेक्ट उशीवर भिजलेली ही उशी. अच्छा. अरे किती ऑबियस माहिती सांगतोय रे भिकाऱ्या. हो, विरहाचा कविता संग्रह आहे तो भिजलेली उशी. त्यांची जी नायिका आहे ती विरहात तळमळते, ती उशीवर आहे आणि तिचे जे अश्रू ओघळतात त्याच्याने ती उशी भिजते. अशी भिजलेली उशी. सर 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 जरा जरा तुम्ही ना आता गप्पच बसा. मी गप्प बसू. गप्प बसा तुम्ही मी ना खरं खूप- सांगतोय. मग तिकडे जाऊन खरं एकटं खरं सांगा. आयडी बघितलं पाहिजे, गाईड आहेत नाही. बरोबर सर ऐका ना मला सांगा. मला सगळ्यात महत्वाची माहिती हवी आहे. बोला, बोला. म्हणजे रावराणी सरांची जेव्हा शेवटची 4 वर्ष होती हा, तेव्हा ते त्यांच्या मूळ गावी का गेले? उदार्या जाम उदार्या. अवऱ्या उदाऱ्या केल्या त्यांनी वचाऱ्याने. काय झालं, आता कुणाचे पण पैसे आपण घेतले
तर पैसे आपल्याला परत द्यायला पाहिजे ना. द्यायला पाहिजे. पण याच्याकडे पैसे द्यायलाच नाही, कुठून देणार? मग जो यायचा तर फन 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 मारायचं. ते ही लपरी होऊ नये म्हणून ते डायरेक्ट मूल गावाला गेले आपल्या. अच्छा, पुस्तकात वेगळंच लिहिलं होतं रे. हे काय लिहिलंय? ऐका ना, आम्हाला आणखीन असे किस्से सांगा ना राव. आणखीन किस्से महत्वाचे तुम्हाला सांगतो. आता आपण बेडरूम मध्ये जाऊया, तिकडचे चांगले अरे किस्से. अरे नका जाऊ रे. अरे तो काय बाई बोलेल रे. अरे गाईड तुला टरा फाडून शेकोटीत जायला पाहिजे रे. अरे काय काय हो कोणाची उशी भिजली? तुझ्यामुळे मी आतून अख्खा वल्ला झालेलो आहे माहितीये का. तुला आहे ना त्याला विचार, त्याला जाऊन विचार काय विचारायचं ते मला नको विचारू आता. अरे बापरे अवघड आहे या लोकांचं.